brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. काल बीड जिल्ह्यामध्ये 6 ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुकांची मतदान प्रक्रिया पार पडली। त्याच्यामध्ये बीड, गेवराई, माजलगाव, परळी, धारूर आणि अंबेजोगाई या 6ही ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली। एकूण जवळपास 69% जे आहे ते जिल्ह्यामध्ये मतदान झालं। काही ठिकाणी वादविवाद पाहायला मिळाले। अपवादात्मक ठिकाणी जर त्या पाहायला गेलं तर 2 गट जे आहेत ते आमने सामने भिडले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर एकमेकांवरती दगडफेक झाली, वादविवाद झाला। मात्र संपूर्ण घटनेमध्ये जर पाहायला गेलं तर ज्या बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या गेवराई नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पवार विरुद्ध पंडित असा सामना आणि राडा पाहायला मिळाला। 2 गटांमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा झाला। एकंदरीत पाहायला गेलं तर सुरुवात कशी झाली, नेमकी पवार विरुद्ध पंडित गट एकमेकांविरोधात का भिडले, वादविवाद का झाला, एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण बघू शकतोय बीड जिल्ह्यामध्ये 6 ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली। मात्र गेवराईमध्ये जे आहे ते पवार विरुद्ध पंडित आमने सामने आले, जे की माजी आमदार लक्ष्मण पवार आणि विद्यमान आमदार जे की आपण बघू शकतोय की विजयसिंह पंडित हे दोनही गट आमने सामने आले आणि वादविवाद झाला। मात्र याची सुरुवात कुठून झाली तर ज्या ठिकाणं गेवराईच्या ज्या मोंढा नाका परिसरामध्ये किंवा मोंढा नाका जे बूथ होतं त्या बूथावरती जे की विजयसिंह पंडित यांचे पुतणे जयसिंह पंडित यांचे चिरंजीव पृथ्वीराज पंडित या ठिकाणं मतदान केंद्रावरती आले। त्या ठिकाणी ते बराच काळ थांबले आणि त्याच ठिकाणी भाजपाच्या ज्या उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाच्या माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या भाऊजाई गीता पवार ह्या त्या मतदान केंद्रावरती उभा ठाकल्या होत्या आणि त्या ठिकाणं दोघांमध्ये थोडाफार कलगीतुरा पाहायला मिळाला, जे की पृथ्वीराज पंडित त्या ठिकाणं होते आणि त्याचबरोबर बाळराजे पवार यांचे चिरंजीव जे की शिवराज पवार हे देखील त्या ठिकाणी आले आणि पृथ्वीराज पवार यांनी जे की आपल्या मामी असलेल्या गीता पवार यांच्याबद्दल काही वादग्रस्त वक्तव्य केलं। दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली। पृथ्वीराज पवार यांनी आपल्या मामी असलेल्या गीता पवार यांना काही शाब्दिक चकमक पाहायला मिळाली। काही चुकीचे शब्द ते ठिकाणी ते बोलले गेले आणि त्याच्यानंतर बाळराजे पवार यांचे चिरंजीव शिवराज पवार आणि पृथ्वीराज पवार या दोघांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला। सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली, एकमेकांमध्ये वादविवाद पाहायला मिळाला, एकमेकांना दोघेही बोलले। मात्र ह्या बोलण्याचं कारण या ठिकाणी शाब्दिक चकमकीचं कारण वादविवादामध्ये झालं, भांडणांमध्ये झालं आणि त्याच्यानंतर शिवराज पवार आणि पृथ्वीराज पंडित यांच्यामध्ये मारामारी देखील हाणामारी देखील झाल्याचा व्हिडिओ देखील समोर आलेला होता आणि त्याच्यानंतर बाळराजे पवार जे की माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे ते बंधू आहेत, त्यांना हा संपूर्ण प्रकार माहीत झाल्यानंतर त्यांनी थेट अमरशिव पंडित जे की माजी आमदार आणि विजयसिंह पंडित जे की विद्यमान आमदार आहेत त्यांच्या घरी कृष्णाईवरती बाळराजे पवार गेले। कृष्णाईवरती बाळराजे पवार यांच्याकडनं त्या ठिकाणी काही कार्यकर्त्यांना शिवीगाळ देखील करण्यात आल्याचा दावा पंडित गटाकडनं करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर माजी आमदार जे की अमरशिव पंडित यांचे सुय्य सहाय्यक अमृत डावकर यांना देखील मारहाण झाल्याचा दावा स्वतः अमृत डावकर यांनी माध्यमांसमोर केलेला आहे। त्याचबरोबर जीवे मारण्याच्या उद्देशानं मारहाण केल्याचा आरोप देखील बाळराजे पवार यांच्यावरती अमृत डावकर यांनी केलेला आहे। अमरशिव पंडित त्यांचे ते सुय्य सहाय्यक आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर ते संपूर्ण राडा जो आहे ते कृष्णाईवरती झाला। कृष्णाईवरतीच्या राड्यानंतर जे की बाळराजे पवार चांगलेच आक्रमक झाले होते, त्या ठिकाणी अमरशिव पंडित देखील उपस्थित असल्याची माहिती तिथल्या काही स्थानिकांनी सांगितलेलं आहे। हा वाद मिटताच त्या ठिकाणी जे की अमरशिव पंडित यांचे मोठे बंधू असलेले जयसिंह पंडित त्या ठिकाणावरनं निघाले। त्याचबरोबर त्यांच्या सोबत पृथ्वीराज पंडित देखील होते आणि त्याचबरोबर काही कार्यकर्त्यांचा मॉब देखील जे की माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घराकडे आला आणि त्याच ठिकाणावरती संपूर्ण हा राडा झाला, जे की 2 गट आमने सामने भिडले। आमदार विजयसिंह पंडित यांचा एक गट म्हणजे जयसिंह पंडित त्याच्यामध्ये समोरासमोर होते, तर दुसरीकडे माजी आमदार लक्ष्मण पवार हे देखील आक्रमक होत घरामधनं बाहेर पडले। त्यांचा देखील त्या ठिकाणी समर्थकांचा मॉब, दोनही मॉब आमने सामने आले। दोनही मॉबकडनं शिवीगाळ झाली, एकमेकांना अरेतुरी झाली, त्याचबरोबर लाठ्या काठ्या हातामध्ये होत्या। गाडीकडे देखील लक्ष वेधलं गेलं, जे की काळ्या रंगाची स्कॉर्पिओ तिचा क्रमांक 3 होता, ती स्कॉर्पिओवरती देखील तिथल्या मॉबकडनं लक्ष करत गाडीच्या संपूर्ण काचा जे आहे ते फोडण्यात आलेल्या आहेत। लाठ्या काठ्या हातामध्ये होत्या, शिवीगाळ झाली, एकमेकांच्या आमने सामने घोषणाबाजी झाली। दोन्हीकडलेही गट आमने सामने भिडले, एकमेकांवरती अरेतुरे झाली, काठ्या उगारण्यात आल्या, लाठ्या चाठ्या पाहायला मिळाल्या। हाय व्होल्टेज ड्रामा गेवराईमध्ये पाहायला मिळाला। एकंदरीत पाहायला गेलं तर विजयसिंह पंडित जे की गेवराईचे विद्यमान आमदार आहेत त्यांचे बंधू जयसिंह पंडित
पुतण्या पृथ्वीराज पंडित आणि इकडे माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे बंधू बाळराजे पवार पुतण्या शिवराज पवार, हा असा संपूर्ण हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. मात्र हे बीड जिल्ह्यासाठी काय नवीन नाही, कारण याच्या अगोदर देखील अशा घटना वारंवार घडलेल्या आहेत, पाहायला मिळालेल्या आहेत. मात्र घटनेची सुरुवात कुठनं झाली तर मोंढा नाका परिसरामध्ये सुरुवातीला जे की पृथ्वीराज पंडित आणि शिवराज पवार यांच्यामध्ये वादविवाद झाला. जे की पृथ्वीराज पंडित यांनी आपल्याच मामी असलेल्या जे की भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गीता पवार यांच्याबद्दल काही अपशब्द वापरल्याचा आरोप त्यांनी पवार गटाने केलेला, तिथल्या काही त्यांच्या समर्थकांनी केलेला आणि तिथून तो वाद सुरू झाला. त्याच्यानंतर त्या ठिकाणं वादविवाद झाला, शाब्दिक चकमक झाली, एकमेकांना मारहाण देखील झाल्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय. त्याच्यानंतर कृष्णावरती जाऊन जे की बाळराजे पवार यांनी तिथल्या सुविसहाय्यकाला मारहाण केल्याचा दावा जे की पंडित गटाकडनं करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पंडित गटाकडनं जयशिव पंडित, पृथ्वीराज पंडित आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांचा मॉब, आमदार लक्ष्मण पवार जे की तिथले गेवराईचे स्थानिकचे माजी आमदार आहेत ते त्यांच्या घरावरती धावून गेल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे. दुसरीकडे पाहायला गेलं तर मग एकूण लक्ष्मण पवारांचा मॉब, लक्ष्मण पवार जे की माजी आमदार ते देखील यांच्या गटावरती धावून गेले. हा संपूर्ण हाय व्होल्टेज ड्रामा गेवराईमध्ये झाला. त्याची मध्यस्थी जी आहे ते माजी मंत्री बदामराव पंडित यांचे जे चिरंजीव आहेत एकंदरीत युद्धजित पंडित यांनी संपूर्ण या घटनेची मध्यस्थी केली. त्याच्यानंतर गाड्यावरती लक्ष केलं, गाड्या फोडल्या गेल्या. मग पोलिसांनी संपूर्ण प्रकार माहीत झाल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्हीकडल्या मॉबला पांगवण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलं. मात्र संपूर्ण हाय व्होल्टेज ड्रामा जे आहे ते गेवराईमध्ये झाला आणि या संपूर्ण मतदान प्रक्रियेच्या वेळेस पाहायला मिळाला. मात्र या संपूर्ण प्रक्रियेच्या नंतर गेवराई पोलिसांनी स्वतः सुमोटोनुसार 55 जणांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये जयशिव पंडित जे की विद्यमान आमदार विजयशिव पंडित यांचे बंधू आहेत, पुतण्या जे की पृथ्वीराज पंडित त्याच्यावरती, त्याचबरोबर माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे बंधू बाळराजे पवार, पुतण्या शिवराज पवार आणि इतर सहकाऱ्यांजवळपास 55 लोकांवरती रितसर गुन्हा जे आहे ते गेवराईमध्ये दाखल झालेला आहे. गेवराई पोलिसांनी स्वतः सुमोटोनुसार हा गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र घटनाक्रम जो घडलेला आहे तो असा होता की सुरुवातीला शिवराज पंडित त्याचबरोबर शिवराज पवार आणि जे की पृथ्वीराज पंडित यांच्यामध्ये पाहायला मिळाला. जे की शिवराज पवार हे माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे पुतणे आहेत, तर दुसरीकडे जे की पृथ्वीराज पंडित हे विद्यमान आमदार विजयशिव पंडित यांचे पुतणे आहेत. या दोघांमध्ये वादविवाद पाहायला मिळाला. तसे पाहायला गेले तर हे दोघंही नातलग आहेत, एकमेकांचे पाहुणे आहेत अशी देखील माहिती आहे. मात्र हे वादविवाद जे आहे ते मतदानाच्या प्रक्रियेच्या वेळेस पाहायला मिळाला. मात्र या मतदानाच्या साध्या शाब्दिक चकमकीचं स्वरूप जे आहे ते मारामारीमध्ये झालं, हाणामारीमध्ये झालं, एकमेकांविरोधात भिडले. हा संपूर्ण हाय व्होल्टेज ड्रामा गेवराईच्या माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर आणि विद्यमान आमदार जे की कृष्णाई या घरासमोर देखील पाहायला मिळाला. एकमेकांच्या अंगावरती गेले, आरेतुरे झाली, मारामारी देखील पाहायला मिळाली, एकमेकांविरोधात भिडले गेले. मात्र संपूर्ण घटनेच्या अनुषंगानं हा जो हाय व्होल्टेज ड्रामा होता ते पाहायला मिळाला आणि पोलिसांनी स्वतः सुमोटो गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपींचा देखील शोध सीसीटीव्हीच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून घेतला जातोय. मुंबई तकसाठी योगेश काशीद, गेवराई, बीड.